नमस्कार, मी विश्वनाथ घोडके. महाराष्ट्राची भूमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे इथं घोलपवाडीमध्ये. तळेगाव, डमढेरे आणि रांजणगाव सांडस या झेडपी गटामध्ये म मतदानाची रणधुमाळी जोरात सुरू आहे. गावोगावी जाऊन आपण मतदारांचा कल कोणाकडे आहे आणि कसा आहे याची आपण माहिती करून घेत आहोत. हे बऱ्याच जो गट आहे हा झेडपीचा गट हा एकदम नावाजलेला गट आहे आणि दिग्गज उमेदवार या गटामध्ये उभे आहेत. तर जाणून घेऊया आपण मतदारांकडून ते कोणाला पसंती देतात. ताई नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? रेखा भारत उबळे, आपण कुठल्या? तळेगाव डोंडरे. बरं, झेडपीच्या जे आता इलेक्शन लागलेलं आहे हा. आणि हा जो रांजणगाव गट आहे, तळेगाव रांजणगाव सांडस गट, तर या गटामध्ये अनेक दिग्गज उमेदवार उभे आहेत. तर तुम्हाला कोणाची हवा वाटते या गटामध्ये? राहुल दादाची. राहुल दादाच का? ते कसं होतं, येत्यात जात्यात विचारत्यात बोलत्यात चांगलं. काही आमच्या कार्यक्रम असन तर येतात तिथं ते दोघं येतात. बरं, आता राहुल दादांचे जे कार्य आहे पूर्ण ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या लोकांचा त्यांच्याकडे कल आहे का? आहे ना. राहुल दादा आता पहिले राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते धनुष्यबाणाकडे गेलेत. तर धनुष्यबाणाच गेल्यामुळं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाही बी त्यांना सपोर्ट झालेला आहे. तर त्या त्या माध्यमातून तो अजून बी राहुल दादांच्या कडून तुम्हाला मदत होईल का? होईल ना. ज्या लाडके बहिणीच्या योजना आहेत त्या देतात ना. तुमच्यापर्यंत देतात पोहोचतात ना. का? हा, पोचतात ना. सारिका ताईंचं कार्य कसं आहे या ह्याच्यामध्ये? चांगलं आहे. अजून महिलांसाठी काय काय केलंय त्यांनी या बचत गटात? गट काढलेला आहे. लाडक्या बहिणींचे पैसे येतात. काही कार्यक्रम असन तर ते उपस्थित राहतात दोघे बी. सारिकाताई पण राहतात, राहुल करपे पण राहतात. बघूया काय महिला मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना जाणून घेऊया या रांजणगाव सांडस आणि तळेगाव डमढेरे गटामध्ये कोणाची हवा आहे. ताई नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अलका उत्तम उलुडे. ताई, आता जे जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे आणि ही रणधुमाळी चालू आहे, तर या तळेगाव डमढेरे आणि रांजणगाव सांडस गटामध्ये कोणाची हवा आहे? आमच्या सारिकाताईची करपे. सारिका ताईंचीच का हवा आहे? त्यांनी खूप पहिली कामं केलेली आहे आणि गोरगरिबांना जास्त मदत केली. त्या टायमाला दिसत नव्हतं आजींना, नाही का, स्वतः येऊन त्यांना विचारून तुम्हाला दिसतंय का? ते म्हणले नाही बाई दिसत नाही. तू कोण आहे ती मला पण माहिती नाही. तर बरं चालतंय, आपल्या इथं शिबिर चालू होणार आहे गोलपाडीला, मग तुम्ही तिथं या, तिथं नाव नोंदणी करा, तुम्हाला घेऊन आम्ही दवाखान्यात जाऊ आणि तुमचं सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला दिसन आम्ही कोण आले ते पण तुम्हाला दिसन. तर त्या आजीला लय बरं वाटलं. बरं बाई म्हणली, मी सगळं उरकून ठेवीन आणि येईन मग मी तिथं. तर बरं म्हणली चालन. मग त्या आजीला घेऊन गेल्यावरती ते ऑपरेशन झाल्यावरती चांगलं दिसायला लागले तिला. दिसल्यावरती म्हणले, अगं बाई तू मागच्या नाही ओळखली, पण ताई तुम्ही आता ओळखली बरं का? बरं बरं म्हणले, चालते आजी, असंच राहू दे आमच्यावर लक्ष. बरं चालते म्हणले. आता या गटामध्ये राहुलदादा करपे आणि सारिकाताईंनी जी विकास कामं केलेली आहेत, त्या विकास कामाचा त्यांना मतदानाच्या माध्यमातून फायदा होईल का? लय खूप फायदा होणार आहे. 101% फायदा होणार आहे. राहुलदादांनी या गटामध्ये काय काय कामं केली जे तुम्हाला माहिती आहे? सुरुवातीला सांगते, इथून मग एवढा पाऊस पडला नव्हता, यंदा इतका पाऊस पडला ना, तर वडे नाले सगळे वाहून गेले. आम्हाला तिकडून येता जाता येत नव्हतं अजिबात. तर त्यांनी काय केलं, स्वतः पदर खर्चामध्ये मुरम आणून रस्ता करून त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर सगळ्यांना जाता येता आलं. आता राहुलदादा पहिले राष्ट्रवादीचं काम करत होते, परंतु ऐन टायमाला त्यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी धनुष्यबाण हातामध्ये घेतलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते आता एक काम करणार आहेत. तर जे निवडून आल्यानंतर या विभागामध्ये विकास कामं होतील का? त्यांनी ना आजपर्यंत सगळ्यांचा विकास केला. आपला अजितदादा पवारांचा विषय होता पहिल्यापासून असा त्यांचा, आपण एक मत एक जात सगळ्यांनी सगळंच राहायचं. त्यांनी कधी निर्णय घेतला नाही. त्यांना अचानक दगा दिला. तिथे गेल्यावरती कळायला आपल्याला तिकीट नाही. मग आपण काय करायचं? आपण एवढे दिवस कामं केली, आयत्या वेळेस त्यांनी आपल्याला फसवलं. मग काय करायचं? मग सगळ्यांनी विचार केला, काहीतरी आपण घेऊनच जायचं. तिथं अशी सूचना झाली, आपल्याला तिकीट मिळणार आहे, पण कोणचं घ्यायचं? आम्ही सांगितलं सगळ्यांनी, जे मिळेल ते घ्यायचं. मग त्यांनी काय केलं, धनुष्यबाण शिंदे साहेबांचा आहे. धनुष्यबाण हे आपला आहे. आपण आपलाच विजय करायचा. या संपूर्ण गटामध्ये धनुष्यबाणाला मतदारांचा कसा प्रतिसाद? लय भरपूर प्रसार आहे. जास्त करून मतदान जास्तच होणार आहे आणि दादा आपले निवडूनच येणार आहे. ओके, धन्यवाद. दादा नमस्ते. आपलं नाव? आप्पा लोखंडे. आप्पा लोखंडे. आता रांजणगाव सांडस आणि तळेगाव डमढेरे जिल्हा परिषदेची निवडणूक रणधुमाळी चालू आहे, तर तुम्हाला कोणाचं पारडं जड वाटतंय? पारड तर तसं बघायला गेलं तर माणसं ही कामाची निवडतात आता जनता. ज्यांनी आतापर्यंत कुणाला संधी सगळ्यांना देऊन बघितली, पण आता लोकांनी काय केलंय, ज्याचे का काही पद नसताना हा 8-9 वर्षापासून लोकांच्यात वावरतोय.
लहान थोरांपासून सगळ्यांना भेटतोय. लोक अशाला संधी देणार आहेत. अशांना म्हणजे कोणाला तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक तुमच्या याच्यामध्ये जे आता चालू आहे दिग्गज उमेदवार आहेत या दिग्गजांपैकी कोणाला पसंती आहे तुमची? आता तसं तर पाहिलं तर तळेगाव रांजणगाव गटामध्ये धनुष्यबाणाला प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा. तर त्या प्रतिसाद असा आहे की दोन्ही तिन्ही माणसं ही कामाची प्रचंड म्हणजे लहान थोरांपासून सगळे त्यांना ओळखतात. साधी त्यांची गाडी जरी गावातून गेली तरी सहज म्हणतात राहुलदादा करपेंची गाडी. काहीतरी कामानिमित्त आलेला माणूस असेल, हा गरजेपुरता येणारा माणूस नाहीये. त्यामुळं आम्हाला तर असं वाटतं निश्चित की धनुष्यबाण हा फिक्स मध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही शिरूर तालुका. राहुल दादांनी गेल्या अनेक वर्षापासून 4-5 वर्षापासून आणि राहुलदादा रणदिवे यांनी चेतनाताईंनी जे या गटामध्ये समाजकार्य केलंय सोशल वर्किंग केलंय त्याचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा होईल का? निश्चितच फायदा त्यांना चांगला होणार आहे. आणि ही काय आहे त्यांची कामं त्यांना विजय मिळवून देणार आहेत. राहुलदादा करपे असतील, राहुलदादा रणदिवे असतील आणि चेतनाताई डमडरे असतील. आताच्या उमेदवारांमध्ये तरुण म्हणून तुम्ही आता पुढे येत आहात तर तुम्ही आता कोणाला कशाला प्राधान्य देतात? विकासाला प्राधान्य देणार का फक्त बोलतापणाला प्राधान्य देणार? नाही, विकास कामांनाच प्राधान्य दिलं पाहिजे ना. विकास कामांनाच प्राधान्य, कारण की आता याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या ह्याच्या आधी संधी घेतलेली सगळ्यांनी. कोणाची किती कामं आहेत, पदावर असून कुणी किती कामं केली आणि ज्यांनी पदावर नसताना किती विकास केला याला पण महत्व दिलं पाहिजे लोकांनी, मतदारांनी. सारिकाताईंचं परत आपलं राहुलदादा रणदिवेंचं आणि राहुलदादा करपेंचं तुमच्या गावामध्ये काय योगदान आहे? त्यांनी कोणत्या पद्धतीने विकास कामे केले, कशी मदत केली लोकांना? अहो, लोकांना राहुलदादा करपे यांचं आरोग्य दूत म्हणून त्यांनी काय असतील डोळ्याचे ऑपरेशन असतील, कोणाचे काय दवाखान्याची कुठलीही समस्या असली किंवा वाढदिवस असतील लहान थोरांचे किंवा एखादा सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्यांना त्यांची हजेरी असते. ओके, धन्यवाद. तळेगाव डमडरे रांजणगाव सांडस गटाची रणधुमाळी निवडणुकी चालू आहे. आज आपण आलो आहे पारोडी साईडला. तर काही मित्र मतदार राजे नाही का इथं रोडला थांबले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गटामध्ये कोणाची हवा आहे काय चालू आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गणेश देशमुख. आता रांजणगाव सांडस आणि तळेगाव डमडरे या गावामध्ये जे रणधुमाळी चालू आहे मतदानाची आणि दिग्गज उमेदवार आहेत तुम्ही तर यामध्ये कोणाची हवा आहे? हवा तर सध्या धनुष्यबाणाची दिसते. करपेताई असो किंवा निमगाव माळुंगे गटातील गणातील राहुल रणदिवे असो किंवा इकडे चेतनाताई असो, यांची चांगल्या प्रकारे हवा आहे. कारण त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत गटामध्ये. आज 8 वर्षापासून करपेदाला बी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आमच्या गावामध्ये असो किंवा परिसरामध्ये पूर्णपणे रस्त्याचे कामे असतील, वैयक्तिक खर्चातून इतर शाळेतील काही कामे असो, काही जागेवर शौचालय ही शाळेत बसून दिलेली आहेत. त्यामुळे चांगली कामे आहेत. राहुल रणदिवे पण चांगले त्यांनी युवा अध्यक्ष म्हणून काम सुद्धा केलेलं आहे तालुक्यामध्ये. चांगल्या प्रकारची कामं आहेत त्यांची. या गटामध्ये राहुलदादा रणदिवे, चेतनाताई डमडरे आणि सारिकाताई करपे यांना उमेदवार मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? माझ्या मताप्रमाणे प्रतिसाद तो खूप चांगला आहे आणि तो चांगला ठेवतील. कारण हा या गटात जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा कौल आहे लोकांचा. लोक चांगल्या प्रकारे साथ देतील असं आम्हा मतदारांना वाटत आहे. आता यांनी राहुलदादा करपेंनी राहुलदादा रणदिवेंनी जे गणामध्ये विकास कामं केले स्वखर्चाने त्याचा त्यांना फायदा होईल का मतदानाच्या माध्यमातून? हो, खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. इतर निवडणुकांमध्ये या शिरूर तालुक्याने चांगल्या प्रकारे दाखवून दिलेला आहे की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा भरपूर निवडणुका झालेल्या आहेत. लोकांनी त्यामध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की आज ह्या वेळेस बी जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी लोक चांगला प्रतिसाद देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्ते. हो नमस्ते. आपलं नाव? शिला संजय मोडे, कुठं राहता आपण? तळेगाव डमढेरे. जिल्हा परिषद गट तळेगाव डमडरे आणि रानगाव सांडस या आता इलेक्शन लागू आहे झेडपीचं. तर या गटामध्ये तुम्हाला कोणाची हवा जाणवते? राहुल दादा करपे यांची हवा जाणवते. तुम्हाला राहुल दादा करपेच का हवा का जाणवते?
कारण राहुल दादा गोरगरिबांना जाणून चालतात की ही गोरगरीब आहे यांच्यासाठी सतत उभे असतात ते. आता राहुल दादांचे जे कार्य आहे त्याच्यानंतर आता त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई करपे उमेदवारी घेऊन आहेत आणि ते अधिकृत धनुष्यबाण या चिन्हावरती आहेत. तर सारिकाताईंचं कार्य कसं आहे महिलांच्या बाबतीत किंवा या पूर्ण परिसरामध्ये? सारिकाताईंचं कार्य असं आहे की त्या महिलांसाठी खूप काही करतात. बचत गट चालवतात किंवा लेडीज कोणत्याही उपस्थितीत असतात त्या. सारखं त्यांचं म्हणजे जर धरलं तर बचत गट आणि लाडकी बहीण योजना यांच्यामध्ये ते उपस्थित राहतात. तुम्हाला वाटतंय का या झेडपी निवडणुकीमध्ये सारिकाताईंना चांगलं पाठबळ भेटेल, सारिकाताईंना मतदार चांगले साथ देतील म्हणून? हो, वाटतं की सारिकाताईंना चांगलं मतदान मिळेल. ओके, धन्यवाद.